आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। ही स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक नगरसेवकाकडून प्रतिनिधी निवडला गेला पाहिजे, पण मागील अनेक वर्षापासून नगरसेवक हा कोणी इथपर्यंत प्रयत्न करत नव्हता की आपण ही विधानसभा लढू शकतो काय। त्या अनुषंगाने अनेक नगरसेवकांनी जेव्हा फोन केले की आपण हा निवडणूक लढली पाहिजे, तर निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या समस्या आहेत वर्षानुवर्ष नगरसेवकांच्या त्या तशाच आहेत, त्याच्यावर कोणीच भाष्य करते की त्याच्यावर लक्ष देत नाही। मोठ्या मोठ्या गाड्याने उभे राहणे आणि मग 5-7 वर्ष नगरसेवकांच्या स्थानिक समस्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कोणाचं लक्ष नव्हतं, म्हणून ही गोष्ट आम्ही ओळखली आणि त्यानंतर आम्ही सध्या बाळासाहेब आंबेडकरांना विनंती केली की पक्षाने ही निवडणूक लढली पाहिजे। आणि राहिला दुसरा प्रश्न मतांचं, तर निश्चितच अमरावती जिल्हा या तिसऱ्या टॉपी नगरसेवक आहे, आता माझी नगराध्यक्ष तिथं निवडून आलेली आहेत, पक्षाचे अनेक सहकारी आहेत, समविचारी पक्ष अनेक आहेत आणि कुठंतरी हा पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे। ही लढाई कशी होणार, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी बोललं जात आहे? निश्चितच, कारण का या निवडणुका तुमच्या सर्वांच्या समोर आहे, मीडियाला मला सांगायची काही गरज नाही किती मोठ्या शक्तीचा वापर होतो आणि निवडणूक कशा मागील ज्या तुम्ही निवडणुका बघितल्या असेल प्रत्येक मग छोटी छोटी असेल मोठीच मोठी त्यात काय वापर होतो आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। याच्या पुढं जाऊन समस्यावर आपण मात करणार आहोत, नगरसेवकांना थेट त्यांच्या मुद्द्याला घेऊन निवडणूक होणार आहे आणि त्यांना जर वाटत असेल तर निश्चितच नगरसेवकाचा आमदार होऊ शकतं का ही प्रयत्न जर करत असेल, येणाऱ्या सर्व नगरपालिका निवडणुकात महाराष्ट्रातच प्रत्येक नगरसेवकपैकी कोणीही किंवा नगराध्यक्ष या निवडणुकीला उभा राहिला पाहिजे। सत्ताधाऱ्यांचे मतदान अधिक आहे, कसं गणित जुळवाय? शेवटी मतांची जी बेरीज वजा बाकी आहे ही त्या वेळेनुसार असते, त्या नगरपालिका क्षेत्रातील कामानुसार असते आणि जेव्हा या निवडणुकीचा विचार केला जाईल तर निश्चितच त्या दिशेने आम्ही राहू। यात आमच्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आमच्यासोबत आहेत, महाराष्ट्र लेवलला जे आमच्या बोलणी सुरू आहे पक्षांसोबत महाविकास आघाडीसोबत जी बोलणी सुरू आहे त्या संदर्भात ते पण एक मिनिट त्याच्यावर मार्गदर्शन बोलले हे जात आहे की भाजपला किंवा सत्ताधाऱ्यांना फायदा देण्यासाठी तुमचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत आहे असंही बोललं जात आहे। निश्चितच सातत्यानं एक मन आहे, गरीब की जोरी मोहल्लो की भाभी अशी ही मन आम्ही ऐकून आहोत आणि वंचित जेव्हा निवडणुकीत येते हे बी टीम सी टीम ए टीम आणि याच निवडणुकीत जिथं आपण बोलतो आहे इथे एक काँग्रेसने माधव घोडे म्हणून उमेदवार दिला होता आणि हा आता दुसरा माधव घोडे आणला, हे आम्ही बोलत नाही आहे, मीडिया बोलते, काँग्रेसचा कार्यकर्ता बोलतो आहे, बिचारा कार्यकर्ता बेलोडी वाटून राहिला, रस्त्यावर आंदोलन करून राहिला आणि निवडणुकीत त्यालाच माहीत नाही आपण कुठं काय नेते कुठं आहे आणि या निवडणुकीत नगरसेवकाचा विचार केलाच जात नाही, त्या मतदारसंघाचा आमदाराचा विचार केला जातो, आमदार मग ठरवून सांगते बघण्यासारखं ते बांधून देते आणि असं झालं नाही पाहिजे म्हणून निवडणुकीत काहीतरी पारदर्शक आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये यावर्षी पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी नेते श्री निलेशजी विश्वकर्मा यांना वंचित बहुजन आघाडीने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि माननीय बाळासाहेबांच्या आदेशानुसार आज मी प्रदेश उपाध्यक्ष आणि माझ्यासोबत युवाचे महासचिव श्री राजेंद्र कोकण सोबत आहेत। आज आम्ही इथे बी फॉर्म द्यायला इथे आलो। अमरावतीमध्ये जो पैशांचा वापर या निवडणुकीमध्ये आता होण्याची शक्यता जी दिसते आहे त्याच्यावर आम्ही मतदारांना एक चांगला पर्याय इथे तरुण उमेदवारांचा दिलेला आहे। माझी विनंती आहे नगरसेवकांनी मतदारांनी की त्यांनी स्वतःचा लिलाव करू नये आणि एक स्वाभिमानी नेतृत्वाला एक चांगला कार्यकर्त्याला जो त्यांना कामं करून देईल अशा व्यक्तीला त्यांनी मतदान करावं। या संदर्भामध्ये आम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सपकाळ साहेब यांच्याशी पण आमची बोलणी सुरू आहे। काँग्रेसची बोलणी सुरू असताना लवकर या संदर्भात काहीतरी तोडगा आम्ही काढणार आहोत आणि निश्चितपणे अमरावतीकरांसमोर एक चांगला भक्कम सक्षम पर्याय तुम्हाला येत्या काही दिवसात बघायला मिळेल। काँग्रेस सपोर्टेड आहे की तुम्ही काँग्रेसला सपोर्ट करणार असं काय नेमकं काय काँग्रेस सोबत आमची बोलणी सुरू आहे, ही बोलणी पूर्ण झाल्यानंतर चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल। काँग्रेस पाठिंबा देईल, काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे, त्या संदर्भात आमचं बोलणी सुरू आहे।